गरमागरम चहा. हो सर, तुम्ही का केला चहा? मी केला असता ना. हां, असं कसं? पहिल्यांदा तू घरी आलीस. खरंच तारा, मी खूप खुश आहे. हे सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. आणि तसंही तुझ्याकडे बघता असं वाटत नाहीये की भैरवीने तुला साधा चहाही करायला शिकवलं असेल. बरोबर ओळखलं तुम्ही. हो की नाही? अगं मला सगळं एकटं करण्याची सवय आहे ग. इतकी वर्ष मी एकटं राहतोय म्हटल्यावर चहा काय स्वयंपाकी करायला शिकलोय मी. आणि नोकर चाकर कुक ठेवायची ऐपत आहे ग, पण नाही ठेवले कधी. दुसऱ्यांनी केलेलं बनवलेलं मला आवडतच नाही. पण तुम्ही बनवलेला चहा मला आवडलाय. छान झालाय. छान झालं ना? काय करतेस तू? काय झालं? काही चुकलं का माझं सर? बघ परत सर. मागापासून बघतोय सारखं सर 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 बोलतेस. बाप आहे मी तुझा. आता तरी बाबा म्हण. ॲक्च्युली तुम्हाला सर बोलायची सवय झाली आहे ना. सॉरी सर. हे बघ, अंगवळणी पडण्याआधी ही सवय बदल, म्हणजे तुला बरं वाटेल. मग मी तुम्हाला काय म्हणू? बाबा, डॅड की पप्पा? काही म्हण, फक्त सर म्हणू नकोस. ठीक आहे, मी तुम्हाला पप्पा म्हणते. कारण घरी बाबांना मी बाबा म्हणते ना. चालेल, आवडेल मला. चंद्रकांत बाबा आणि तुम्ही पप्पा. तारा, मी समजू शकतो तुला तुझ्या सासरच्या माणसांची आठवण येते, पण तिथेही हे सगळं पचायला वेळ लागेलच ना. हळूहळू सगळं ठीक होईल. टाइम इज द बेस्ट मेडिसिन. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अरे जावई बापू, वेलकम. जावई बापू. जावई बापू. थँक्यू बाबा. बाबा ऐकलंस तारा? पटकन बाबा बोलायला शिकला. आता तूही सवय लाव. ओके, तुम्ही दोघं बोलत बसा, मी आतमध्ये. सांगा, काय सांगायचं होतं मला? का बोलवलं तुम्ही? सांग, मला तुझ्या घरची परिस्थिती समजते. म्हणजे काल जे झालं त्यामुळे ताराला घराच्या बाहेर जावं लागलं. ऐश्वर्या अजून घरी परत आलेली नाहीये, कुठेही गेली आहे, काही पत्ता नाहीये. तिच्याबद्दल काय कळलं का? नाही, तिच्याबद्दल काही कळलेलं नाहीये. कळलं असतं तर सांगितलं असतं. पण मला जरा वेगळ्याच गोष्टीवर तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे ती गोष्ट मी खूप दिवसापासून माझ्या मनात ठेवली आहे. अरे बापरे, अजून एक सरप्राईज. जगन्नाथजी, सरप्राईज बस झाला. आता काल काय झालं माहिती आहे ना तुम्हाला? बस झाली सरप्राईजेस. नाही, कालच्या सरप्राईजमुळेच मी तुला आज सांगण्याचं धाडस करतोय. आणि सावलीचं सत्य तुला न सांगणं, जितक्या मोठ्या मनानं तू स्वीकारलंस ना, तेव्हा मला खात्री पटली की कुठल्याही परिस्थितीत तू तिची सोबत करशील, तिचा सांभाळ करशील. नाही, त्यात काही शंकाच नाही जगन्नाथजी. माझं खूप खूप प्रेम आहे सावलीवर. म्हणजे ह्या जगात जर कुठल्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त विश्वास असेल तर ती व्यक्ती सावली आहे. पण तुम्हाला असं काय सांगायचं आहे? तेच ना, मलाच कळत नाही तुला मी कसं सांगू. हे बघा, सांगा आता. उगाच उत्सुकता ताणू नका. नाही, कारण जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती फार चांगली आहे किंवा उत्तम आहे असंही नाही आहे. अच्छा, ठीक आहे ना, सांगा तुम्ही प्लीज. आपल्या सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे. वहिनी, तुमचे डोळे बंद करते. हा, झालं? चला. डोळे कशाला बंद करते आता? सरप्राईज आहे वहिनी. हळू हळू दिसत नाहीये काहीच. हळू. 1 2 3.
सावली किती गोड आहे सगळं. कसं वाटलं सरप्राईज? खूप आवडलं मला तुझं सरप्राईज. थँक्यू सो मच. मला माहित होतं तुम्हाला हे सरप्राईज खूप आवडेल ते. तुला कसं माहित होतं? कळतंय मला सावली, सगळं कळतंय. काय कळतंय बहिणी? मला पण आवडेल ना तुला असं सरप्राईज द्यायला. कसलं सरप्राईज? हे असं सरप्राईज मला पण आवडेल ना तुझ्यासाठी. अशी रूम सजवायला, खेळणी आणायला, बाळांचे पोस्टर्स. काय नाही काय वहिनी, लवकरात लवकर मनावर घ्या ना आता. बहिणी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सोहम. कळलं मला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना, ते कळलं. अरे आता काय झालं? कुठे चुकलो मी? कुठे चुकलो? मला वाटलं होतं की तू तुझं घर सोडून इथे आलायस माझ्यासाठी, पण नाही. मी चुकीची अपेक्षा केली तुझ्याकडून. तू माझी बॅग घेऊन आलायस चक्क, विच मीन्स मी कायमस्वरूपी इथेच राहावं असं म्हणणं आहे ना तुझं? अरे असं कसं म्हणतेस तू? त्या दिवशी मी तुझ्या मागे मागे आलो होतो, पण तू तुझ्या बाबांबरोबर निघून गेलीस. मग काय करायला हवं होतं मी? मग मी तरी काय करायला हवं होतं सोहम? तू माझी साथ देत नव्हतास, खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहत नव्हतास. बाहेर बाबा माझी वाट बघत उभे होते, मग मी गेले निघून. यार हे बरं आहे तुझं. आधी स्वतः तडकाफडकी निर्णय घ्यायचा आणि त्याचा खापर माझ्यावर फोडायचा. त्या दिवशी मॉम तुला म्हणाली जा, आणि तू काय केलंस? सरळ इकडे निघून आलीस. तारा, तुला तुझं हे वागणं योग्य वाटतंय का? तुला मलाही सांगावं असं नाही वाटलं जाताना? अच्छा, म्हणजे यात सुद्धा माझी चूक आहे. तर चूक मान्य न करणं सुद्धा चूकच असते. त्यापेक्षा आपली चूक स्वीकारायची, माफी मागायची, गोष्टी संपायच्या आणि पुढे जायचं. तू मला हे सगळं ऐकवायला आलंस का इथे? तारा, मी तुला हे सगळं का ऐकवायला येईन? अरे हो हो हो, शांत व्हा. एकमेकांशी किती भांडणार आहात? रिलॅक्स. असं तुम्ही भांडत राहिला एकमेकांशी तर मार्ग कसा निघेल? मी समजू शकतो परिस्थिती विचित्र आहे, पण या सगळ्याला फक्त आणि फक्त भैरवी जबाबदार आहे. पण सोमराव, डोंट माइंड, बट आता तिलोत्तमाताईने ताराला समजून न घेता तडकाफडकीने जे घराच्या बाहेर काढलंय ते मलाही पटलेलं नाही आहे. त्यामुळे तुमच्या दोघांच्या आयनमुळे तुमच्या नात्यांवर परिणाम होऊ देऊ नका. परिणाम झालाय ऑलरेडी पप्पा. तुम्हाला दिसत नाही का? तो माझी बॅग घेऊन आलाय. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. ऑलरेडी मम्मापासून वेगळी झालीच आहे मी. आता नवऱ्याशिवाय सुद्धा राहावं लागणार आहे.